गुड मॉर्निंग. मी आहे आषाढ. तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती. आजच्या ब्लॉगची सुरुवात ही मस्तपैकी गुलाबाच्या फुलापासून झालेली आणि बघू शकता कसली मस्त फुलं भरली होती आणि मला तुम्हाला दाखवा जेवढे आले तर छान म्हणून. नंतर मी गेले होते आमच्या तिकडल्या घरी, तर तिथं एवढं आश्चर्याची गोष्ट झाली की आमच्या म्हणजे आंब्याला मोहर आलता आणि त्यात कैऱ्या सुद्धा लागल्या होत्या. सगळ्यांना एवढं आश्चर्य झालं की बघायलाच नको. काढली ना पण बिचाऱ्यांनी, दिसतच नाही पण आरनं मला. कुठून पडणार आहे गौरव ते आण 2 गोळ्या करून 2 3 एक बारकी ती बारकी नाही बाकरी बरोबर खायला चांगली लागत. चांगली लगेच नेतो घरी खायला. फुटली पारदेनी. त्याच्या हातात नाही. गाइस ये देखो इसका क्या हो गए. राहू दे, चांगले धुवून घेतल्या. सगळीच अशी त्या कैऱ्यावर तुटून पडली होती, कधी नाही भेटल्यासारखं. कारण आता पहिल्यांदा चालत मला तशी तर मुलं अशीच करतातच. नको भेटू दे. कशी लागते बघ, कस लागते. मग छान लागत. गोड लागते एकदम. तो दात चांगला नाही का? हाय बघ बघ कशी खाते बाई. अजून कुठे हो? परभणीला आहे. कैऱ्या मला दे. काय तोडून दे. काय दे. चिकाच्या साईडचं नाही का? इकडची दे, इकडची ते नको. चिकाच्या कस लागते. नंतर मी शेतात गेले होते घरी आल्यानंतर आणि मला कोथिंबीर आणायची होती. तर आमच्या हरभऱ्याला आता फुलं पण लागायला होते, कारण मी हा 2-3 वेळा खुडला होता. काही खोडायचा राहिला होता, तो काही एवढा फूट झाली नव्हती हरभऱ्याची. आणि बऱ्यापैकी आमच्या वालाला पण आता शेंगा लागायला सुरुवात झाली होती. आणि बघू शकता तर मी मस्तपैकी असा हिरवागार झाला होता, पण थोडंसं पिवळा पण पडलाय, कारण काय माहिती काय प्रॉब्लेम झाला. आणि आमच्या लिंबोणीला लिंबसुद्धा आली होती. आता सगळं घरचे घरी झालं होतं, कारण पहिलं असं कुठं आणायचं बाजारावरून. आता आम्ही सगळं घरी लावलं होतं, त्यामुळे असं भरपूर सारं म्हणजे कुठं जायची गरज नाही, घरच्या घरी असल्या मग भारी वाटतं. मी फ्रेश अशी कोथिंबीर घेतली होती वावरातून. आणि मग आज संध्याकाळी जेवणात होता मसाले भाताचा बेत, कारण मसाले भात म्हणलं की कोथिंबीर इथं नक्कीच हवी. आणि आम्ही काही घरी नेऊन कोथिंबीर ठेवत नाही, कारण मला म्हणजे आमच्या घरी अजून फ्रीज नाही, त्यामुळे काही असं सामान मी जवळजवळ ठेवतच नाही घरी. जसं लागेल तसंच आम्ही बाजारावरून किंवा रानातून घरी घेऊन जातो. तर मस्तपैकी अशी कोथिंबीर चालवली होती. आणि ह्या दिवस मावता मला वावरात खूप मजा वाटते फिरायला, म्हणजे छान वाटतं आणि मनालाही प्रसन्न होतं. तर अशी वेगवेगळी फुलं मला खूप दाखवायला तुम्हाला आवडतात. बघू शकता कसलं भारी फुल आलेलं आहे. आणि आता मला पण हे नवीनच, कारण मला ह्याआधी मला माहीत होतं की झाडाला असं फुल येतं म्हणून. नंतर हे सोनचाफ्याचे सोनचाफे पण इतका मस्त फुल येतात. आणि हे घरात जर फुल ठेवलं ना आपण दिवसभर, आपल्या घरात वास असा दरवळत राहतो, त्यामुळे छान वाटतं घरात पण. मी अशी नेहमी 4-5 फुलं तरी ठेवते बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये, आणि तुळशीला आणि देवाला असे 4-5 फुलं आमच्या घरात असतात. आणि हे एक अजून एक फुल होतं, ते संध्याकाळी नाव नाही माहिती मला, पण असं छान वाटतं. असं उभं अजूनही फुललेलं नाही, फक्त कळी आली होती. नंतर मी घरी गेले आणि मला मुलांना द्यायचं होतं खायला, कारण त्यांना लागली होती भूक शाळेतून आल्यामुळं. आणि मी येता येता अंडी घेऊन आले, ती अंडी अशी फुटली गेली होती माझ्याकडून 4-5 गाडीत ठेवल्यामुळं, कारण गाडीजवळ डिकीट ठेवल्यामुळे ती अशी फुटली गेली होती. आणि त्याच्यामुळे आता त्याचं काय करायचं म्हणून पोरांना म्हणलं मग तुम्हाला मी अंड्याची पोळी काढून देते, म्हणून त्यांना म्हणले हा दे मम्मी लवकर. म्हणून त्यांना लवकर जेवायसाठी मी पोळ्या काढून दिल्या आणि चपात्या सकाळच्या होत्या. तर संध्याकाळी आम्ही मसाले भात करणार होतो, मग लगेच करून दिलं. आणि मला म्हणजे त्यांना साधी पोळी आवडते, म्हणून मी थोडंसं एका पोळीमध्ये कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकली होती माझ्यासाठी. आणि ते काही अजून आलेले नव्हते आमचे मग त्यांना आम्ही आज घरी 3 जण होतो, त्यामुळे थोडीशी भीती वाटते, कारण असं सवय नाही कधी एकटं राहायची, त्यामुळे आता इलाज नाही, त्यामुळे राहिलो होतो. आणि करमत पण नाही घरी, कारण एक जरी माणूस कमी झाला तरी असं आपल्याला करमत नाही. नेहमीच असं माझं तर असंच होतं. आणि रात्रीची झोप पण बिंदास लागत नाही, काहीतरी असा प्रॉब्लेम माझ्यासोबत नेहमी होतो. आणि एवढ्यात तर सारखंच होतोय. नंतर पोरांना खायला करून दिलं. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर माझ्याविषयी काय आवडत असेल तर प्लीज कमेंट करू शकता. आणि व्हिडिओला जाता तर लाईक पण करून जा. तसे रोज तुम्हाला मी नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवत जाईल, पण तुम्ही व्हिडिओ तर बघता पण सबस्क्राईब करत नाही. एक सबस्क्राईब केल्याने खूप मोठं मला म्हणजे पुढच्याला आनंद होत असतो, कारण तुम्हाला असं वाटतं की एक सबस्क्राईब केल्यामुळे हा लगेच मोठे होणार, असं काही होत नाही. तर लगेच पण तुमच्यामुळे सबस्क्राईब केल्यामुळे मला तर म्हणजे सगळ्यांना आनंद हा खूप मोठा होतो, कारण मी असं बघितलं सबस्क्राईब जर असेल तर मी तर लगेच सबस्क्राईब करते कुणाला पण तुम्ही करताना थोडासा हात घेतात, त्यामुळे असं प्लीज करू नका. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
तर मस्तपैकी अशी अंड्याची पोळी तयार झाली होती आणि मुलांना तर खूप आवडली, कारण त्यांना भूक पण लागली होती आणि त्याच्यामध्ये लगेच जेवायला बसले होते. आणि तोपर्यंत मी केली आणि माझी आवडती मालिका चालू होती, त्यामुळे ही पोळी माझी पूर्ण करपली होती, कारण मी मालिका बघायला गेली आणि येईपर्यंत पूर्ण ती करपली गेली होती. तर मला पहिले मी नॉनव्हेज अजिबात खात नव्हते, पण मग सासरी आल्यामुळे थोडीशी सवय लागलेली. पण कधीमधी म्हणजे चालू असतं सारखं, तरी पण सारखं नाही, पण महिन्यातून 1-2 वेळा चालू असतं. पण मला पहिलं अजिबात नव्हतं आवडत, पण लग्न झाल्यानंतर मग घरची खात होती, म्हणजे ते खायची, मग नंतर घरची सगळी, मग आणि मुलं पण आता थोडं थोडं खातात, त्याच्यामुळे आता मला पण सवय लागून गेलेली आहे. पण काही गोष्टी म्हणजे आपल्यात बदल होत जातात, कारण जरी आपल्याला सवय नाही तरी नंतर आपल्याला ज्या घरात जशी माणसं असेल तशा सवय लागून जातात, तशीच मला पण सवय लागली होती. आणि मुलांचं चाललं होतं जेवण मस्तपैकी, आणि परत आम्ही एकदा जेवण परत करणार होतो, आता वाजले ते 6 जवळजवळ, आणि आम्ही परत 9 वाजता जेवण करणार होतो. तर भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.